मला लाज, घराला लाज आहे आपल्या, मला कशाला लाज वाटणार? सारंग, सारंग प्लीज प्लीज भानावर ये. काय भाषा वापरतोय हिच्या समोर? हा अगं वहिनी, मी भानावर आहे मी भानावर. हे नाही आहेत आपले खाली जे राहतात ना ते. सांग ना कोण भानावर आहे? मोनिका वहिनी? आई आहे का भानावर? भरलेलं घर होतं ना तिचं, हे उद्ध्वस्त. कोण आहे भानावर? राजकुमार दादा? वापरली त्याने तुझ्यासोबत चांगली भाषा. मग आपण काय एवढा विचार करतोय सगळ्यांचा? अगं आपण दोघंच भानावर आहोत. चूक झाली आपली. का भानावर राहतोय आपण? यांना ना सगळ्यांना अक्कल आहेत का? यांना अक्कल आहेत? आईला अक्कल आहे? काय बोलतोय तुला कळतंय का? आणि तेही ओवी समोर. हा मला ना कळतच नाहीये त्या कार्यक्रमानंतर काय झालंय, काय एवढं बिघडलंय तुझं? हा कोणाशी नीट बोलत नाही, साधं तुला ओवीची पण काळजी वाटत नाही. अरे साध्या प्रश्नांची उत्तरं नाहीयेत तुझ्याकडे. काही विचारलं तर काही बोलतच नाहीयेस. काय झालंय एवढं? उद्या बोलू आपण, आता नको वहिनी. हे बाळा, आज बाबा नाही जेवणार. तू जेव जा. सारंग ठीक आहे, घसरलो जरा, बाकी काही नाही. बरं झालं वहिनी, आंबोल असतो आता, काय पण बडबडत बसलो असतो. सारंग सॉरी, तुझ्यावर असा हात उचलायला नको होता. अगं नाही नाही नाही, तू सॉरी नको म्हणू वहिनी, तू सॉरी नको म्हणू. तुझा अधिकार आहे उचलायचा. तू सांगतो वहिनी, या घरात तू एकच अशी एक व्यक्ती आहे अशी चांगली, बाकी कोण नाही आहे. हो ना, मग सारंग सांग ना मला, काय झालंय तुला? ही अशी अवस्था का करून घेतली स्वतःची? का संपवतोयस तू स्वतःला? सारंग आधी सगळं सांगायचंच ना तुम्हाला. सांग ना आता, पण सांग ना काय झालंय सारंग प्लीज. नाही काय नाही, ते ओवी समोर येऊन नाही आलं पाहिजे होतं मी. कोण आहे माझ्यासाठी? ओवीच तर आहे, आणि ओवीसाठी मी आहे. हो ना, कळतंय ना तुला हे. मग का स्वतःला एवढा त्रास देतोयस? मला सांग, ओवीला चालणार आहे का तू एवढा त्रास करून घेतलेला? तिचा तर विचार कर. काय सोनार, ओवीचा विचार करायला हवा. बाबा चल जेवून घे. अरे माझं बाळ ग, ते बाळ नको मला जेवायला. तू जेव. अरे मी जेवलो तर ते. मी तुझं काही ऐकणार नाही, जेवून घे. सारंग प्लीज तिला नाराज नको करूस. बरं. एक घास माझा. किती छोटूशा हात आहेत ना ओवीचे, की मोमो. माझ्या ओवीचा घास किती गोड आहे ना. हा घास बाबाचा, हा घास काकूचा. मग माझ्याकडून पण हा अमृत काकूचा. हा घास अबीरचा. आणि हा घास विठ्ठलाचा. माझी ओवी. नाही समजून घ्यायचं ना तुला, नको घेऊ. आहे माझी बायको, आणि ओवी आमचीच मुलगी आहे. सुखी आहोत, आमचा संसार फार छान चालू आहे. सावली. हां व्यंकटेशजी बोला ना. सावली, तू आज जे काही वागली आहेस त्यामुळे मी एकदम गोंधळून गेलोय बघ. तू ही अशी टोकाची भूमिका का घेतलीस? तुझ्या मनात नेमकं काय चाललंय मला जरा सांगशील का? सॉरी
व्यंकटेशजी मला माफ करा, मला काही सुचलं नाही तेव्हा म्हणून मी सगळं बोलून गेले. दुसरा कुठलाही मार्ग दिसला नाही मला. त्यांच्याबद्दलचा राग अचानक बाहेर पडला. सॉरी. मी तुझी परिस्थिती समजू शकतो. तू सारंग समोर मला तुझा नवरा म्हणून सांगितला. हे बघ, खरं तर मला काहीच हरकत नाही, कारण तुझं रक्षण करण्यासाठी मी काही करू शकतो हे तुला चांगलंच माहिती. पण जर मला विश्वासात घेतलं असतंस ना तर बरं झालं असतं ग. ते सगळं चालू असताना मी काय बोलावं मला काहीच कळत नव्हतं बघ. जर सारंगनी मला काही विचारलं असतं तर मी काय सांगणार होतो ग. व्यंकटेश तुझा नवरा आहे असं तू सारंगला सांगितलंस. हा नेमका काय प्रकार आहे? असं का केलंस तू? कारण सारंग त्यांच्या आयुष्यात खूप पुढे निघून गेलेत बाबा. लग्न केलंय त्यांनी आणि ते खूप सुखी आहेत त्यांच्या बायकोसोबत. मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलंय. हे बघ, माझा अजूनही विश्वास बसत नाही की सारंग असं काही करेल. तो तुला सहजासहजी नाही विसरू शकणार. माणसं बदलतात बाबा, आणि काळ त्या माणसांवर खूप मोठा परिणाम करून जातो. त्यांनी डिवोर्स पेपर्स पाठवले होते मला. नातं संपवायची सुरुवात त्यांनी केली होती. मी तुला पुन्हा एकदा सांगतो, सारंग स्वतः डिवोर्स पेपर घेऊन आला नव्हता. बरं ठीक आहे, चल त्याच्याकडनं एक चूक झाली, हा, पण म्हणून तूही काही फार मोठा समजूतदारपणा दाखवलेला नाहीयेस. एका क्षुल्लक कारणावरनं तू तिथनं घर सोडून निघून आलीस. त्याचं काय करायचं? क्षुल्लक कारण? बाबा, तुम्हाला माझ्या स्वाभिमानावर झालेला आघात क्षुल्लक कारण वाटतंय? बरं ठीक आहे, त्यांचं माझ्यावर खूप प्रेम होतं ना, माझ्यावर जीव ओवाळून टाकायचं ना ते, मग माझ्यावर हात कसा काय उचलला त्यांनी? भरल्या घरात माझा अपमान केला बाबा, आठवतंय ना तुम्हाला? आणि त्यानंतर मी ज्या नरक यातना भोगल्यात ना बाबा, तुम्हाला कधीच नाही सांगू शकत. ह्या सगळ्यात मी माझी मोठी मुलगी गमावली. तिची काय चूक होती? दूर गेली माझी मुलगी माझ्यापासून. आणि मला खात्री आहे ह्या सगळ्यात कुठे ना कुठे त्या मेहंद्रेकराचा हात आहे. मी हे कधीच नाही विसरू शकत आयुष्यात. आणि आता मला माझ्या भूतकाळापेक्षाही माझ्या अबीरचा जीव जास्त महत्वाचा आहे. मी माझ्या अबीरवर त्या मेहंद्रेकराची सावली सुद्धा पडू देणार नाही.